काय कसला विचार करतेस? विक्रम, ही नताशा किती वर्ष नोकरी करते इथे? 5-1 वर्ष झाली असतील तिला. आणि तू कितपत ओळखतोस तिला? म्हणजे म्हणजे तिची काही माहिती आहे का तुझ्याकडे? तिचं घर, तिच्या घरी कोण कोण असतं? आम्हाला कशाला माहिती असं? तुला माहिती ना तिच्याबद्दल आमचं मत काय? तुला हे कशाला पाहिजे सगळं? तिने कोऱ्या कागदावर सह्या मागितल्यात ना, तेव्हापासून विक्रम मला जरा जास्तच काळजी वाटते. म्हणून मी विचार करत होते की तिची जरा माहिती काढावी. ती कुठे राहते, कोणाबरोबर राहते, म्हणजे आई वडील असतात का घरी? तू जरा त्यांना जाऊन भेटले असते माझ्या समाधानासाठी. नाही, तू म्हणते सही बरोबर आहे देवयानी. तिची चौकशी केलीच पाहिजे. आम्ही यात लक्ष घालू, पण ते रणवीरराजांसाठी आणि साईमांसाठी नाही, प्रियावाहिनींसाठी. राजेश शिर्गांच्या नावाला कुठलाही कलंक लागू नये म्हणून. ठीक आहे, मग तिच्या घरचा पत्ता देशील मला? तो काही फार अवघड नाही. आम्ही ऑफिसमध्ये गेलो की तुला पाठवून देतो. ठीक आहे. आणि तुला तिच्या घरी जाऊन जर तिची खात्री करून घ्यायची असेल तर खुशाल करू. तेवढंच तुझ्याही मनाचं समाधान मिळेल. ठीक आहे. नताशा, तब्येत ठीक नाहीये का? नाही, ठीक आहे. बस. वेळच्या वेळी चेकअप करून घेतेस ना? हो साईमा. मग एवढी अस्वस्थ का वाटतेस? विक्रमला कळलंय ना सगळं. तो काय करेल या विचाराने खूप अस्वस्थ होत आहे. सगळ्या गोष्टींचा विचार करून दडपण आलंय मला साईमा. तुझी काळजी आम्हाला समजते, पण आदित्यराजे कितीही चिडलेले असले ना तरी आपण जे काही ठरवलंय त्याच्या आड ते येतील असं आम्हाला वाटत नाही. तुम्हाला खात्री वाटते ह्या गोष्टीची? हो. आपण त्यांच्यापासून हे सगळं लपवून ठेवलं ना म्हणून ते चिडलेत. पण प्रियदर्शनींकडे पाहून तुझं बाळ या घरात यायला ते विरोध करणार नाही. त्यांनी तसं बोलून दाखवलंय. हे सांगून तुम्ही माझ्या मनावरचा भार हलका केलाच आहे. पण साईमा, तरी एक प्रश्न राहतो. म्हणजे विक्रम जरी तयार झाला तरी देवयानीचं काय? म्हणजे देवयानीला तुम्ही ज्या प्रकारची वागणूक देता त्यामुळे तिच्या मनात कुठेतरी राग असणार. अनायसे आलेल्या संधीचा ती फायदा उठवणार नाही कशावरून साईमा? नाही, ती तसं अजिबात करणार नाही. कारण देवयानीना प्रियदर्शनीवरती खूप प्रेम आहे. त्यांची बदनामी झालेली तिला सहन होणार नाही. आणि आदित्यराजेंच्या आज्ञेबाहेरही ती नाही, त्याची आम्हाला खात्री आहे. काहीही झालं ना तरी रणवीरराजेंचं बाळ या घरात येणारच. तू काहीही टेन्शन घेऊ नकोस. तू फक्त तुझ्या तब्येतीची काळजी घे. आमच्या नातवाला कसलाही त्रास होता कामा नये. सर, तुम्ही मागवलेली फाईल. सर, आर यू फाईन? काय? सर, फाईल सर, काही प्रॉब्लेम आहे का? तुला खरं सांगू साक्षी, मला खूप भीती वाटते. आपण ज्या मिशनवर चाललोय तिथनं जिवंत परत येऊ नाही काहीच कळत नाहीये. सर, ही वर्दी अंगावर चढवली तरी मी माणूसच आहे ना. आणि प्रत्येक व्यक्तीला जीवाची भीती वाटतेच ग. त्यात आता लग्न केल्यामुळे बायका मुलांची जबाबदारी, त्याची चिंता. तू तर एक स्त्री आहेस ना,
मग तुला नाही वाटत भीती? नाही वाटत सर. आम्ही स्त्रिया पुरुषांपेक्षा जरा जास्तच कणखर असतो. एक वेळ पुरुष घाबरेल, पण माझ्यासारखी मनाचा निर्धार केलेली स्त्री कुठल्याही संकटांना सामोरी जाऊ शकते. खरंच साक्षी, तू एक वेगळंच रसायन आहेस. आय एम प्राऊड ऑफ यू. थँक्यू सर. मला वाईट फक्त सिद्धांत सरांचं वाटतंय. आज तागायत त्यांनी तुला ओळखलं नाही म्हणून कायम तुला असं ते कमी लेखत आलेत. वाईट तर या गोष्टीचं मला सुद्धा वाटतं सर. पण आम्ही स्त्रिया वेळ आल्यानंतर काय करू शकतो हे एक दिवस त्यांना नक्कीच समजेल. साईमा, जेवल्यानंतर तुम्ही औषधं घ्यायला विसरलात. औषधं ठेवलीत ती घेऊन टाका. देवयानी, तू सारखं आमच्यावर लक्ष का ठेवतेस ग? ह्या घरची सून म्हणून तुम्हाला काय हवं नको ते बघणं, तुमची काळजी घेणं माझं कर्तव्य आहे. साईमा प्लीज, तुमच्या प्रकृतीकडे असं दुर्लक्ष करू नका. स्वतःची काळजी घ्या आणि वेळच्या वेळी औषधं घ्या. साईमा, नताशाबद्दल आम्हाला कळलं म्हणून तुम्ही काळजी करताय ना. टेन्शन घेऊ नका साईमा, आम्ही हे कोणालाही सांगणार नाही. भैयासाहेबांचं आणि नताशाचं बाळ आम्ही बहिणींचं बाळ म्हणून स्वीकारू. निश्चिंत राहा. फक्त या मागचा नताशाचा काय हेतू आहे हे मी शोधून काढणार. हेतू काय असणार? तिने जेवढे पैसे मागितलेत ना तेवढे द्यायचे आम्ही कबूल केले म्हणून ते हे सगळं करायला तयार झाले. नाही साईमा, तिने तुमच्याकडे कोऱ्या कागदावर सह्या मागितल्यात. हे बघ देवयानी, तू या नताशा प्रकरणापासून दूर राहा म्हणून आधीच आम्ही तुला सांगितलेलं आहे. तू यात लक्ष घालू नकोस. या प्रकरणापासून आपण जर लांब राहिलो तर नताशा त्याचा गैरफायदा घेईल. ती तसं करणार नाही याची आम्हाला खात्री. हीच खात्री मलाही करून घ्यायची. देवयानी, हे सगळं असं करायची तुला काहीही गरज नाहीये. साईमा, राजशिर्क्यांच्या प्रतिष्ठेला धक्का बसू नये म्हणूनच मी हे सगळं करते. विश्वास ठेवा माझ्यावर. औषधं घ्यायला विसरू नका. रडू नको श्रावण. बस 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 इकडे बस. आई, काकू, आई, काय झालं? रडू नको श्रावण. अगं शाळेतून येता येता पायऱ्यांवरनं पाय घसरला. रडू नकोस ग. थांबा मी येते. तू धर पाणी पी तू. रडू नकोस. आई काकू येतीलच एवढ्यात, मग आपण जाऊ डॉक्टरांकडे. रडू नकोस. देव, मला भीती वाटते. अगं भीतेस कशाला, मी आहे ना. देव, तू मला कुठे सोडून जाणार नाहीस ना? नाही.
अमोल कुठे आहे ग? आहे आपल्या खोलीत. दिवसभर खोलीत बसून काय करत असतो देव जाणे. अभिलाषा, इतकी वर्ष बाहेर राहिल्यामुळे अमोलचं वागणं बोलणं सगळंच बदललंय नाही? बदललंय, नुसतं बदललं नाहीये, खूप फरक पडलाय त्याच्यात. त्याचे कपडे, राहण्याची पद्धत सगळंच खटकतंय मला. थोड्या दिवसाने येईल टाळ्यावर असं वाटत होतं, पण आता त्याचं अति होतंय. अभिलाषा, थोडा धीर धर. नुकताच कुठे आलाय तो, लगेच त्याचं वागणं बदलेल अशी अपेक्षा करणंही चुकीचं आहे ना. खरं तर माझंच चुकलं. मी त्याला हॉस्टेलवर ठेवायलाच नको होतं. तिथे कोणाच्या संगतीत राहत होता देव जाणे. त्याच्या खोलीतला पसारा पाहिला आणि एकदम धक्काच बसला मला. कसली कसली पोस्टर्स लावलेत त्याने. ही अशी पोस्टर्स आपल्या घरात यापूर्वी कधी कुणी लावली होती का? ते सगळं मलाही विचित्र वाटलं. क्षणभर रागही आला मला त्याचा. पण आता विचार केल्यावर मला असं वाटतं की आपणच त्याला एका वेगळ्या कल्चरमध्ये वाढवलंय. त्याच्यावर आपले मध्यमवर्गीय संस्कार होऊ नयेत म्हणून तू मुद्दाम त्याला सुट्टीत सुद्धा घरी येऊ दिलं नाहीस. आता अचानक त्याचं वागणं बदलेल अशी अपेक्षा आपण नाही करू शकत. अभिलाषा, वाटलंच होतं मला. या सगळ्या गोष्टीचं खापर तुम्ही माझ्या माती फोडणार. अगं नाही ग, मी तुला दोष देत नाहीये. अमोल असं का वागतोय ह्यामागचं कारण तुला समजावून सांगायचा प्रयत्न करतोय. दे ना त्याला थोडा वेळ, दे ना, रुळू दे त्याला इथे. आणि बाबा आहेत ना, तू बघ ते त्याला बरोबर वटणीवर आणतील. बाबा मला ना बाबांचं काही कळतच नाही. मला असं वाटलं होतं की त्यांना हे समजल्यावर ते त्याला रागवतील, पोस्टर्स काढून फेकून देतील. पण यातलं काहीही झालं नाही. पोस्टर्स तर फाडली नाही, उलट त्याचं कौतुक केलं. हसताय काय? बाबाही त्याला सामील झाले. म्हणजे आता फक्त आपण विरोध करतो असं घरातल्यांना वाटायचं. नाही, बाबा हे सगळं समजून उमजून करतायत हे नक्की. अहो पण हे बागलाश, मुलांच्या मानसिकतेची जाण आपल्यापेक्षा बाबांना नक्की जास्त आहे. तू बघ, एक दिवस अमोल नक्की तुझ्या मनाप्रमाणे वागेल. वैताग आलाय मला, वैताग. काय करावं तेच समजत नाहीये. इंदोरला मजेत होतो मी, मस्त चाललं होतं माझं. नताशा इथे माझ्यासाठी पैसे कमवत होती आणि मी ऐश करत होतो. पण 5 कोटींच्या चेकवर खोटी सही करून पैसे काढण्याची दुर्बुद्धी सुचली मला. पोलीस मागे लागले नसते तर कशाला मरायला आलो असतो इथे मी. आता किती दिवस लपून बसावं लागणार आहे कुणास ठाऊक. जीव चाललाय माझा इथे. आता कोण आलं असेल? नताशा नाही, आणि नताशा नसेल तर
कोण आहे? कोण आहे? कोण आहे? कोण आहे तिकडे? कोण पाहिजे तुम्हाला? नताशा आहे का? तुम्ही कोण? मी तिची मैत्रीण. ती ऑफिसला गेले, नंतर या तुम्ही. ती येईपर्यंत मी तिची वाट पाहू शकते का इथेच? सांगितलं ना तुम्हाला नंतर या म्हणून. तुम्ही कोण? तुम्हाला करायचंय काय त्याच्याशी? हा, तुम्हाला एकदा सांगितलं ना नंतर या म्हणून. नातेवाईक आहात तिचे? नाही म्हणजे आधी कधी पाहिलं नाही तुम्हाला इथे. मी मावस भाऊ आहे तिचा. भेटायला आलो होतो, आता 10 मिनिटात निघणार आहे. तुम्हाला सांगितलं ना निघा म्हणून. एक्सक्यूज मी, निघा. या. थँक्यू. अगं गरम आहे, हळू. सांगायचंच राहून गेलं. काय? मी काही दिवसांसाठी बाहेर जाणार आहे. कुठे जाणार आहेस? म्हणजे एकटीच जाणार आहेस का? आई किती प्रश्न विचारतेस. मी एकटीच जात नाहीये, माझ्या अख्ख्या पोलीस डिपार्टमेंटच्या टीम बरोबर चालले मी. आई आम्हाला एक मिशन पार पाडायचं आहे. डिपार्टमेंट मधल्या सिलेक्टेड लोकांचीच टीम बनवली आहे आणि त्यात माझं सुद्धा सिलेक्शन झालंय. 2-3 आठवड्यांसाठी ना आम्ही नक्षलाइट्स एरियामध्ये जाणार आहोत आणि तिथल्या नक्षलवाद्यांचा ठाव ठिकाणा शोधणार आहोत. आई या टीम मध्ये येण्यासाठी मी खूप धडपड केली आहे आणि फायनली माझं सिलेक्शन झालंय. हां, पण खरंच तुला जायलाच पाहिजे का? आई त्या सिद्धांत मराठेच्या नाकावर टिचून मी या टीम मध्ये जागा मिळवली आहे आणि तू मला असं का विचारतेस की तुला जायलाच हवं का म्हणून? काळजी वाटते ग. हे सुद्धा कुठल्या मोहिमेवर जायचं असलं ना की फोनवर उत्साहात असंच सांगत राहायचे. आई मी ह्या मिशनला जाणार आहे, मी ही संधी सोडणार नाहीये. ठीक आहे, तू आता ठरवलंच आहे जायचं तर मी काय अडवत नाहीये तुला. पण यांच्या बाबतीत जे काही घडलं ना, तसं जर पुन्हा काही घडलं तर सहन करायची ताकद नाहीये माझ्या. घाबरू नकोस आई, तुझ्या साक्षीला काहीही होणार नाही. वाटलंच मला. अजून कारस्थानांना सुरुवात कशी नाही झाली.
कारस्थान मी करते की तू? किती घेणार? कसं असतं देवयानी की स्वतःचा फायदा असल्याशिवाय सहसा कोणी तोंड उघडत नाही. आता उघडलंयस तर बोल. तुझ्यासारखा प्रत्येक गोष्टीत फायदा शोधायचा असे संस्कार माझ्यावर झालेले नाहीत. खूप पुस्तकी बोलतेस तू. व्यवहाराचं बोल. बोल तू किती घेणार? शी, आधी व्यभिचार करायचा आणि मग ते लपवायला लाचेचं पांघरूण घालायचं. तू प्रिया वहिनींना बाळ देणार इतकी साधी गोष्ट असती ना तर मी गप्प बसले असते. पण तू कोऱ्या कागदावरती सह्या मागितल्यास. सो सो हे न समजण्या इतकी दूधखुळे नाहीये मी. देवयानी मला शब्दांच्या लढ्या नाही खेळायची. मलाही नाही. माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दे नताशा. ऑफिसमध्ये भैयाच आहेत. खरी असतेस तेव्हा? तेव्हा खरी असतेस तेव्हा कोण असतं तुझ्या बरोबर? देवयानी, खात्री करूनच बोलतेय. अच्छा, पाठलाग होतो माझा. वॉच ठेवला जातो माझ्यावर. जेव्हा धूर येतो तेव्हा कुठेतरी आग लागलेली असते. मग ती आग कुठे लागली आहे हे शोधून काढायला नको? मी हे सहन करणार नाही. तुझा आवाज तुझा बंद होईल नताशा. जर भैया साहेब आणि साईमांना हे कळलं तर